पुढे मूल दत्तक घेण्याचा पर्याय असतोच, तेव्हा तू लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात एक असा प्रसंग घडतो जो प्रत्येकाच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातो. एक बाई म्हणून खंबीर उभी राहिले तरच आई म्हणून. घरामध्ये काही बायका आलेल्या असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक न बोललेलं दुःख स्पष्ट दिसत असतं. कारण एकच, त्यांना मूल होत नाही. अशा वेळी नंदिनी पुढे येते आणि खूप शांतपणे पण ठाम आवाजात एक प्रश्न विचारते. ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी दत्तक घेण्याचा पर्याय असतो. तुमच्यातील कोण तयार आहे हा निर्णय घेण्यासाठी? क्षणभर सगळं घर शांत होतं. कुणाकडे उत्तर नसतं. पण अचानक वसवता पुढे येते आणि नंदिनीचा आत्मविश्वासच खालावेल असं बोलते. ती म्हणते, मला हे दत्तक बित्तक काही पटत नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हेच खरं. हे शब्द ऐकताच नंदिनीच्या डोळ्यातलं सगळं धैर्य जणू तुटून पडतं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं होतं. ती काहीही न बोलता थेट तिच्या खोलीकडे निघून जाते. खोलीत पोहोचल्यावर तिच्या मनातल्या भावना आता आवरल्या जात नाहीत. ती जीवाकडे बघते आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते, नशीब मला खाली खेचण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन डाव खेळते. पण मला पुन्हा उभं राहावंच लागणार आहे. कारण जर मी एक बाई म्हणून खंबीर राहिले तरच एक आई म्हणून उभी राहू शकते. या शब्दांमध्ये तिचं दुःखही आहे आणि लढण्याची ताकदही. आता पाहायचं हे आहे, नंदिनी या सगळ्या विरोधात उभी राहून तिचा निर्णय कायम ठेवणार का, की समाजाच्या विचारांपुढे पुन्हा एकदा तिची स्वप्न तुटणार? आजच्या भागात दाखवलेला हा प्रसंग फक्त एक सीन नाही, तर तो आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. याच ठिकाणी नंदिनीचा एंट्री होतो आणि इथून सीनला एक वेगळंच वळण मिळतं. नंदिनीचा प्रश्न खूप साधा आहे. दत्तक घेण्याचा पर्याय आहे. पण त्या एका वाक्यामध्ये किती मोठा विचार दडलेला आहे हे जाणवायला वेळ लागत नाही. ती फक्त एक पर्याय सुचवत नाही. ती त्या बायकांना एक नवीन आशा दाखवत असते. नंदिनीचं बोलणं खूप शांत आहे, पण त्यामध्ये एक ताकद आहे, एक आत्मविश्वास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये सहानुभूती आहे. ती कोणालाही जबरदस्ती करत नाही, कोणावर काही लादत नाही, फक्त एक विचार मांडते. आणि इथेच तिचं कॅरेक्टर खूप वेगळं ठरतं. पण प्रत्येक सकारात्मक विचाराला विरोध हा असतोच आणि तोच विरोध इथे वसवत्ता देते. तिचं बोलणं ऐकल्यावर एक क्षणासाठी प्रेक्षकही थबकतात. स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हेच खरं. हे वाक्य केवळ एक डायलॉग नाही, तर आपल्या समाजात खोलवर रुजलेला एक समज आहे. वसवत्ताचं बोलणं चुकीचं आहे असं थेट म्हणता येणार नाही, कारण तीही त्याच समाजातून आलेली आहे जिथे रक्ताचं नातं हेच सर्वात मोठं मानलं जातं. पण तिचा दृष्टिकोन मर्यादित आहे आणि हाच मर्यादित विचार अनेक नंदिनींसाठी अडथळा ठरतो. या सीनमध्ये सर्वात जास्त प्रभाव टाकणारा क्षण म्हणजे नंदिनीच्या चेहऱ्यावरचा बदल. काही क्षणांपूर्वी जी आत्मविश्वासाने बोलत होती तीच नंदिनी अचानक शांत होते. तिच्या डोळ्यांमध्ये दिसणारा तो तुटलेला आत्मविश्वास, तो खूप काही सांगून जातो. ती काहीच बोलत नाही आणि हाच तिचा सगळ्यात मोठा प्रतिसाद असतो. कारण कधीकधी शब्द अपुरे पडतात आणि भावना जास्त बोलतात. ती जेव्हा तिच्या खोलीत जाते तेव्हा सीन अजून खोलवर जातो. बाहेरचं जग आणि आतल्या भावना यामधला विरोध स्पष्ट दिसतो. बाहेर ती मजबूत राहण्याचा प्रयत्न करते, पण आतमध्ये ती पूर्णपणे तुटलेली असते. जीवासमोर ती जे बोलते ते या सीनचं हृदय आहे. नशीब मला खाली खेचतंय या वाक्यात तिचं दुःख आहे, पण मला पुन्हा उभं राहावंच लागणार आहे या वाक्यात तिची ताकद आहे. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट दिसते. नंदिनी हार मानत नाही. ती तुटते पण संपत नाही आणि हाच तिच्या कॅरेक्टरचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. जर मी एक बाई म्हणून खंबीर राहिले तरच एक आई म्हणून उभी राहू शकते, हे वाक्य तर अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. कारण इथे ती फक्त स्वतःसाठी नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीसाठी बोलतेय जी अशाच परिस्थितीतून जात आहे. या सीनमध्ये दत्तक घेण्याचा मुद्दा खूप संवेदनशील पद्धतीने हाताळला आहे. कुठेही तो जबरदस्तीचा वाटत नाही, तर तो एक पर्याय म्हणून, एक आशा म्हणून समोर येतो. आणि हेच या सीनचं सगळ्यात मोठं यश आहे. समाजामध्ये अजूनही दत्तक घेण्याबद्दल खूप गैरसमज आहेत. लोकांना वाटतं की ते दुसऱ्याचं मूल आहे, पण खरं म्हणजे प्रेमाने जोडलेलं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं. आणि हा संदेश या सीनमधून खूप सुंदर पद्धतीने दिला आहे. वसवत्तासारखे लोक अजूनही आहेत जे बदल स्वीकारायला तयार नाहीत, पण नंदिनीसारखे लोकही आहेत जे बदल घडवण्याची हिंमत ठेवतात.
आणि हाच संघर्ष या सीनमध्ये दिसतो. या सीनची डिरेक्शन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि सर्व कलाकारांचा अभिनय खूप प्रभावी आहे. विशेषतः नंदिनीचं कॅरेक्टर साकारणाऱ्या अभिनेत्रीने खूप सुंदर काम केलं आहे. तिच्या डोळ्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावना प्रेक्षकांना थेट जोडून ठेवतात.